तेलाचा एकही थेंब न वापरता न वाफवता पारंपरिक पद्धतीने बनवूया पौष्टिक असे गुळातले लिंबाचे लोणचे। हे लोणचे साधारण 2 वर्ष व्यवस्थित टिकते। फक्त बनवण्याची पद्धत योग्य असली पाहिजे म्हणजे हे लोणचे 2 वर्ष चांगले टिकते। तर आंबट गोड तिखट असं हे लिंबाचे लोणचे बनवायला सुरुवात करूया। त्याचबरोबर हे लोणचे जराही कडू होणार नाही त्यासाठी सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा किलो इथे मी ताजे लिंबू घेतलेले आहेत। जास्त दिवस ठेवलेले लिंबू घ्यायचे नाही, ताजे मार्केटमधून आणायचे आणि ते लोणच्यासाठी वापरायचे। सगळे लिंबू पाण्यात घालायचे आणि त्यात 1 मोठा चमचा मीठ घालायचं आणि साधारण 2-3 मिनिट तसंच ठेवून द्यायचं म्हणजे यावर असलेली धूळ असेल किंवा कीटाणू असतील ते नष्ट होतील। 3-4 मिनिट नंतर हे लिंबू मी मिठाच्या पाण्यातून काढले आणि 2 वेळा पुन्हा स्वच्छ धुवून घेतले। आता एका सुती कपड्याने हे सगळे लिंबू कोरडे करून घ्यायचे म्हणजे आपले लोणचे पटकन खराब होणार नाही। पाण्याचं प्रमाण या लिंबूमध्ये राहता कामा नये। लिंबू घेताना कुठेही थोडाही असा नरम पडलेला किंवा हलकासा खराब झालेला लिंबू सुद्धा घ्यायचा नाही किंवा त्यावर डाग सुद्धा नकोयत, नाहीतर लोणचं पटकन खराब होऊ शकतं। सगळे लिंबू मी स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहेत। आता लिंबू कापून घेऊया। तर एका लिंबाचे मी असे 4 तुकडे करून घेणार आहे। त्याचसोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबू निवडताना पातळ सालीचा लिंबू घ्यायचा, म्हणजे बारीक लिंबू जे असतात ते पातळ सालीचे असतात, जे एकदम मोठे लिंबू असतात ते जाड सालीचे असतात, ते घेऊ नका, नाहीतर लोणचं कडू होऊ शकतं। जरी तुम्ही जाड सालीचा लिंबू घेतलात तर मग ते मिठामध्ये मुरवायला तुम्हाला साधारण 1 महिना लागेल आणि भरपूर दिवस जातील हे लोणचं तयार व्हायला। त्यामुळे शक्यतो असा पातळ सालीचा लिंबूच इथे तुम्ही घ्या। आता हे सगळे लिंबाचे मी असे 4 तुकडे करून त्यातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता पुढची प्रोसेस पाहूया। सगळ्या लिंबाचे तुकडे मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता आपल्याला हळद आणि मिठामध्ये हे लिंबू मुरवायला ठेवायचे जेणेकरून लिंबूच्या सालीचा कडूपणा असतो तो निघून जावा त्यासाठी। आता ह्या लिंबांच्या तुकड्यांमध्ये आपल्याला घालायचे 2 चमचे सफेद मीठ आणि 1 छोटा चमचा हळद। हळद ऑप्शनल आहे पण घातलीत तर उत्तम, कारण हळद सुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे इथे मी हळद घातलेली आहे आणि मीठ सुद्धा घातले। या तुकड्यांना हळद मीठ चांगलं लावून घेऊया। हळद आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे हे लिंबूचं लोणचं 1-2 वर्ष चांगलं टिकतं, पटकन खराब होत नाही। त्यासोबतच लिंबूच्या वरची जी साल आहे तिचा कडवटपणा सुद्धा निघून जातं हळद आणि मिठामध्ये हे मुरवल्यामुळे। इथे मी एक बॉल घेतलेला आहे। या बॉलला एक घट्ट झाकण आहे, म्हणजे हवाबंद असं झाकण आहे। तर त्यामुळे मी या बॉलमध्ये हे तुकडे घालते आणि आता झाकण देऊन हे लिंबू आपल्याला साधारण 20 दिवससाठी तरी मुरायला ठेवायचे आहेत हळद आणि मिठामध्ये। इथे तुम्ही काचेची एखादी बरणी सुद्धा घेऊ शकता आणि त्या बरणीमध्ये सुद्धा हे लिंबाचे तुकडे ठेवू शकता। फक्त दररोज तुम्हाला दिवसातून एकदा अशा पद्धतीने हे वर खाली करून घ्यायचे आहेत किंवा एखाद्या कोरड्या स्पूनने सुद्धा वर खाली हे तुम्ही लिंबू करून घेऊ शकता, म्हणजे सगळ्या बाजूने हळद मिठामध्ये हे चांगले मुरतील। हे लिंबू मिठामध्ये मुरण्यासाठी 15 दिवस सुद्धा पुरेसे आहेत, पण मी 20 दिवस हे मुरायला ठेवलेले, कारण मग लिंबूची जी साल असते ती पूर्णपणे आंबट होऊन जाते, त्याचा कडूपणा निघून जातो त्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता 20 दिवसानंतर लिंबूची साल सुद्धा छान मऊ झालेली आहे। आता लोणच्याची चव जराही कडू लागणार नाही। आता लोणच्यासाठी थोडासा मसाला करून घेऊया। तर इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे बडीशेप घातले, 1 चमचा जिरे आणि 15 काळी मिरी। आता हे तिन्ही मसाले एकदम हलके गरम करून घ्यायचे आहेत, जास्त रंग बदलू द्यायचा नाही, फक्त गरम करायचं म्हणजे यातलं मॉइश्चर जे आहे ते कमी होईल आणि मसाल्यांचीही चव वाढेल, त्यासोबतच हे चांगले वाटले सुद्धा जातील। तर हलके मी हे साधारण 1.5 मिनिट गरम करून घेतलं। लगेचच प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। हे लोणचं बनवायला एकदम सोपं आहे, खूप जास्त मेहनत नाहीये। तर आता हे थंड झालेले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि दरदरीत असे वाटून घेऊया। एकदम बारीक केली पावडर तरीही चालेल, पण मी हलकं असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे। गुळातलं लोणचं करतोय त्यासाठी इथे मी 350 ग्रॅम बारीक चिरलेलं गूळ घेतलंय। माझ्याकडे पिवळा गूळ जे आहे ते कमी होतं, त्यामुळे मी काळ्या रंगाचं गूळ सुद्धा इथे घेतलेलं आहे, म्हणजे दोन्ही अर्धा अर्धा घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे एकच कोणतं तरी गूळ घेतलं तरीही चालेल। मी इथे 2 वेगवेगळे गूळ घेतलेले आहेत, पण चवीमध्ये काहीही फरक पडणार नाही। तर आता हे गूळ आपल्याला एका कढईमध्ये घालायचं आहे आणि मग त्यात 1 चमचा पाणी घालायचं आहे। बारीक गॅसवर सतत मिक्स करत हे गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे।
गुळाचा पाक करायचा नाहीये किंवा शिजवायचं नाहीये जास्त, फक्त तोपर्यंतच आपल्याला बारीक गॅसवर हे मिक्स करत राहायचं आहे, जोपर्यंत पूर्णपणे गूळ वितळत नाही. तर हे पाहू शकता तुम्ही, एकदम गूळ वितळलेला आहे, जराही त्यात गुळाचे खडे तुम्हाला दिसणार नाहीत. तर आता लगेच मी इथे गॅस बंद करते. गूळ सध्याला तुम्हाला खूप पातळ दिसत असेल, पण ते जसजसं थंड होईल तसं तसं ते घट्ट होईल. वितळवलेलं गूळ 2 ते 3 मिनिट फक्त थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो वाटलेला मसाला आहे तो घालायचा, बडीशेप, जिरे आणि काळी मिरीचं. त्यासोबतच 1 चमचा धणे पावडर घातले, 1 चमचा काळं मीठ, 1 छोटा चमचा हिंग, 1 चमचा लाल मिरची पावडर. या लाल मिरची पावडरमध्ये काश्मीरी मिरची आणि तिखटसाठी मिरची आहे, म्हणजे तिखट आणि रंग दोन्ही या लोणच्याला येईल. 1 छोटा चमचा ओवा आणि 1 छोटा चमचा काळे तीळ. हे सगळे मसाले घातल्यानंतर गुळामध्ये मसाले सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे. बऱ्याचदा हे लिंबूचं लोणचं बनवताना लिंबू वाफवले जातात, जेणेकरून झटपट लोणचं तयार व्हावं, पण तशा पद्धतीने अजिबात बनवू नका. 100% तुमचं लोणचं कडू होणारच आणि लवकर खराब सुद्धा होणार. त्यामुळे अशाच पद्धतीने लोणचं हळद मिठामध्ये 20 दिवस मुरवून मग तयार करा, म्हणजे हे वर्षभर चांगलं टिकेल. हळद मीठ लावून लिंबू जे तुम्ही मुरवायला ठेवाल तेव्हा तुम्ही ती बरणी उन्हात सुद्धा ठेवू शकता किंवा ओट्यावर एका बाजूला कोरड्या जागी सुद्धा ठेवू शकता. गुळामध्ये मसाले चांगले मिक्स सुद्धा केलेले आहेत आणि हलकं गुळ घट्ट सुद्धा झालेलं आहे. तर आता आपण हळद मिठामध्ये मुरवलेले लिंबूचे तुकडे यात घालूया. जसजसं मिक्स करणार तसतसं हे गुळ हलकं पातळ व्हायला लागेल, कारण लिंबांना आपण जे मीठ लावलेलं ते ह्यात घातल्यानंतर लगेच त्याला हलकं पाणी सुटेल. तर आता परफेक्ट असं कन्सिस्टन्सीचं हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. खाण्यासाठी हे लोणचं तयार झालेलं आहे. चपातीसोबत खाऊ शकता किंवा जेवणासोबत खाऊ शकता. इथे मी स्वच्छ धुवून कोरडी केलेली हवाबंद असलेली अशी एक काचेची बरणी घेतलेली आहे. बरणीत लोणचं भरून घेऊया. जीही काचेची बरणी घ्याल ती आतून कोरडी असावी. जर ओली असेल तर लोणचं पटकन खराब होऊ शकतं. म्हणजेच हे लोणचं जास्त काळ टिकावं असं वाटत असेल तर मग हळद मिठामध्ये हे लोणचं मुरवून घ्यायचं. त्यासोबतच जीही भांडी तुम्ही हे लोणचं बनवताना वापराल सगळी कोरडी घ्यायची. जर ह्या लोणच्याला थोडंही पाणी लागलं तर ते पटकन खराब होऊ शकतं. पारंपरिक पद्धतीने 2 वर्ष टिकणारं आपलं हे लिंबूचं लोणचं तयार आहे. एकही तेलाचा थेंब नाहीये किंवा लिंबू सुद्धा वाफवलेले नाहीयेत. तर हे लोणचं जास्त काळ नक्की टिकेल. रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा.